शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अनेक शेतकऱ्यांना घेऊन बुलढाणा व महाराष्ट्रातील विविध भागांतून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुंबईकडे कूच केली आहे। सध्या ते खालापूरमध्ये आहेत। राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, हमीभाव आणि विविध अनुदानांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे। मोर्चा मुंबईच्या दिशेने निघताच पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अडवले आहे। याला शेतकऱ्यांनी विरोध करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे। आमच्या आंदोलनाला सरकार दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शेतकरी नेते तुपकर यांनी केला आहे। अडवलेला आहे आंदोलकांना गेटवरती आणि आता खालापूरच्या मंदिरामध्ये थांबले नाही मंदिरामध्ये थांबलेत आहे। त्या मंदिरामध्ये त्यांना अडवून ठेवलं नाही। हां पण त्यांना सोडत नाही, तिला अडवून ठेवलं। गेट जाम केलेला आहे, संघर्ष सुरू आहे। तुला वक्तव्य पाठवतो। भावनिक प्रश्न आणायचे आहेत आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे। पण असं किती जरी केलं, आम्ही 22 वर्ष झाले चळवळीत काम करतोय। किती वेळा केसेस झाल्या, अटक झालं, फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे। पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलायला आम्ही तयार आहे, पण आम्ही मागे हटणार नाही अशी आमची भूमिका आहे। पोलीस सरकारमधल्या लोकांच्या हातातले भावले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचतायत। इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आत्ताची परिस्थिती आहे। पण तुम्हाला 100% सांगतो, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। खून करणारे, बलात्कार करणारे मोकाट फिरतायत आणि सामान्य नागरिकांच्या मागण्या घेऊन रस्त्यावर लढणारा माणूस त्याला तुम्ही इतकं दाबताय, त्याच्यासाठी एवढा फोर्स फाटा लावताय। ते काय दहशतवादी आहे का? ते काय चोर आहे का? लबाड आहेत का? लाज वाटली पाहिजे या सरकारला। महिलांवर देखील दबाव तंत्राचा वापर केलेला आहे आणि महिलांना जोर जबरदस्ती करून, ओढाताणी करून या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे। भर उन्हामध्ये आंदोलन सुरू आहे, लहान लहान लेकरं आमच्या सोबत आहे। लाज वाटली पाहिजे या सरकारला। सरकार शिवाजी देखील मोठ्या प्रमाणात अडवलं गेलेलं आहे। सकाळपासून खरं तर या सर्व महिला शेतकरी उन्हात या महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणारे, खून करणारे मोकाट फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही इतका दडपशाहीने आत टाकतात। लाज वाटली पाहिजे या सरकारला। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा या सरकारला काही अधिकार नाही। लाडक्या बहिणीचं सरकार असं देखील सरकार म्हणते, लाडक्या बहिणीचं सरकार असतं तर सरकारचा प्रतिनिधी एखादा आला असता आणि या बहिणीची विचारपूस केली असती की बाई तुझं दुखणं काय आहे, तुला सोयाबीनला पैसे पाहिजे की तुला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे। लाडक्या बहिणींना अमानवीय पद्धतीने अटक करतात, लाडक्या बहिणींच्या त्यांचे हात ओढतात, त्यांचे पाय ओढतात, तेव्हा लाडक्या बहिणी दिसत नाही का? लाडक्या बहिणी का फक्त नावापुरत्या आहे का? या सगळ्या लाडक्या बहिणी, एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथं आल्यात लाडक्या बहिणी, यांची विचारपूस करायची, यांच्याशी चर्चा करायची, तर पोलिसांना पाठवून या लाडक्या बहिणींवर अत्याचार करतात, अमानवीय पद्धतीनं त्यांच्या हातापायी करतात, त्यांचे हात ओढतात। सरकारला शोभतं काय? लाज वाटली पाहिजे या सरकारला। लाडक्या बहिणींचा आणि शेतकरी बहिणींचा अपमान करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी कृती महाराष्ट्र सरकारने केलेली आहे। तुम्ही बघा आता कसं करतो। आता सांगून आलो, इथून पुढे गनिमी काव्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।